बघू शकता चकल्या आपल्या तयार आहेत. तर अशा प्रकारे चकल्या तयार होतात. कुठलीही चकली उचला, अगदी खरखरीत झालेली आहे. तुम्ही याचा आवाज ऐका. खूप सुंदर आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि यावर तुम्ही काटेही पाहू शकता. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली आहे. मेन म्हणजे या चकलीचा तुम्ही कलर पाहू शकता. खूप सुंदर आणि अगदी काटे छान आलेले आहेत. यासाठी काही खास टिप्स आहेत, तर व्हिडिओ आवर्जून पूर्णपणे नक्की पहा. तर चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, या पद्धतीने चकली आपण तोडलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चकलीच्या आतमध्ये कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही. इतकी खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली आपली तयार. अशा प्रकारे आपल्या या भाजणीच्या चकल्या आहेत. तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. आपण खमंग चकलीची भाजणी कशी तयार करायची ते पाहूया. अचूक प्रमाणासह 1 किलो ही भाजणी आहे. तर सगळं साहित्य वाटीने आणि ग्राममध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला काहीही कन्फ्युजन होणार नाही. इथे अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि हे जे तांदूळ आहेत मी वाडा कोलम वापरले. घरात जो तांदूळ तुमचा असेल तो तुम्ही वापरू शकता. हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि कपड्यावर पसरून फॅनच्या खाली सुकवून घ्या. तर हे व्यवस्थित स्वच्छ घेऊन आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित साफ करायचे तांदूळ वगैरे. तर तांदूळही अशा प्रकारे सुकलेले आहेत. अर्धा किलो तांदूळ आहेत. ग्राममध्ये 500 ग्राम आणि जर ती तुम्हाला जी वाटी दिसते छोटी, ती एक 100 ग्रामची वाटी आहे. या वाटीचं माप आहे आणि या वाटीने 5 वाट्या तांदूळ आहेत. अर्थातच 500 ग्राम हे तांदूळ आहेत. आता तांदूळ बाजूला ठेवून देऊया आणि इथे पाव किलो चना डाळ आहे. तर 250 ग्राम आपण इकडे चना डाळ वापरली आहे. वाटीने 2.5 वाट्या ही चना डाळ आहे. तर आता चना डाळ आपल्याला नेहमी तांदळाच्या हाफ वापरावी, म्हणजे चकली ही अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तर आता चना डाळ फक्त आपण ओल्या कपड्यामध्ये पुसून घेतलेलं आहे. तर ज्या काही डाळी वापरतो त्या सगळ्या डाळी आपण ओल्या कपड्यामध्ये पुसून वापरायचेत. 1 वाटी मुगाची डाळ आहे. तर ही 100 ग्राम डाळ आहे. म्हणजे एका वाटीचं जर मेजरमेंट पकडलं तर 100 ग्राम आहे. तर ही मुगाची डाळ आपण म्हणजे विदाऊट सालीची वापरलेली आहे. तुम्ही सालीसकट वापरली तर कदाचित तुमच्या चकलीचा जो कलर आहे तो थोडासा डार्क किंवा काळपट येऊ शकतो. अर्धी वाटी उडदाची डाळ, ही पण पॉलिशवालीच डाळ वापरायचं आहे, म्हणजे चकली अतिशय सुरेख आणि सुंदर दिसेल. 50 ग्राम साबुदाणा वापरायचा आहे आणि 50 ग्राम पोहे वापरायचे आहेत. हे जाडे पोहे आहेत. तर आता आपण जो नॉर्मल पोहे कांदे पोह्यासाठी वापरतो त्याच पोह्याचा वापर करा. आता इथे आपण साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून जिरे वापरायचे. तो चमचाही तुम्हाला मी इकडे दाखवणार आहे. आणि साधारणतः 4 ते 5 चमचे आपण इकडे धने वापरलेले आहेत. हा जो तुम्हाला चमचा दिसतो या चमच्याचा मी वापर केलेला आहे. तर सगळं जर साहित्य मोजलं तर हे 1 किलो भरतं. पण यापासून जी भाजणी तयार होते ते 1 किलोपेक्षा किंवा भाजणीचं जे पीठ आहे ते जास्तच होणार आहे. तर आता या प्रकारे आपण हे भाजणीचं साहित्य घेतलेले. तर सुरुवात करूया आता आपण भाजणी भाजायला. तर सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची टीप, ज्यावेळेस तुम्ही भाजणी तयार करता तर एक खोलगट आणि अशी जाड बुडाची कढई वापरा, जेणेकरून जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित आपल्याला खुल्या हाताने असं भाजता येतं. जर उथळ कढई घेतली अगदीच आणि त्याचा बेस जर खूप वर असेल तर तुम्हाला जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित भाजता येत नाही आणि अगदी तुम्ही हलक्या हाताने त्याला हलवू शकत नाही. यासाठी नेहमी जाड आणि खोलगट बुडाच्या कढईचा वापर करावा. आता आपण इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपल्याला मस्त असे कुरकुरीत आणि थोडासा लाईट कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचेत. साधारणतः अर्धा किलो तांदूळ भाजायला 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. तर या प्रकारे तांदूळ भाजून घ्या. त्याचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे. भाजणी भाजत असताना सगळ्यात महत्त्वाचं, गॅस हा मीडियम टू लो ठेवावा. एकदा काही कढई तुमची गरम झाली की गॅस नेहमी मंद ठेवा, म्हणजे भाजणी अतिशय खमंग होते. भाजणी जमली की त्यापासून चकल्या या तुम्हाला नक्कीच हमखास जमतील. त्यामुळं भाजणी मेन आहे या चकलीची. तर भाजणी ही व्यवस्थितच करा. अजिबात घाई करू नका. भाजणी भाजत असताना गॅस मोठा ठेवून पटपट आपण जर ही भाजणी भाजली तर ती वरवरची करपू शकते किंवा ती खमंग भाजणी तयार होणार नाही. आता फार गरम झालेले तांदूळ व्यवस्थित आपण तांदूळ भाजून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता.
साधारणतः मी 15 ते 20 मिनटं अर्धा किलो तांदूळ भाजायला वेळ लावलेला आहे आणि अगदी मंद आचेवर म्हणजे जेवढा शक्य आहे तेवढा लहान गॅस ठेवा आणि अशा प्रकारे तांदूळ भाजून घ्या, जेणेकरून तुमची जी भाजणी आहे ती सुद्धा करपत नाही आणि व्यवस्थित भाजली जाते. तांदूळ आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण परत एकदा थोडासा गॅस सुरू केलेला आहे आणि अगदी मंद ठेवा गॅस. तर यामध्ये आता पाव किलो चना डाळ टाकून घ्या. चना डाळसुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचे, थोडेसे खमंग आणि असे खरपूस डाग पडेपर्यंत ही आपल्याला चना डाळ भाजून घ्यायचे. डाळ भाजत असताना सुद्धा अगदी मंद आच ठेवा आणि ज्या काही डाळी आपण इकडे वापरतो त्या डाळी सगळ्या आपण ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला वेगळी डाळ धुण्याची गरज नाही आहे. आणि डाळी बऱ्याचदा आपण त्याला बोरिक पावडर लावलेलं असतं किंवा जर पॉलिशच्या डाळी असतील तर त्याला एक प्रकारचं पॉलिश असतं, तर ते सगळं रिमूव्ह व्हावं किंवा निघून जावं याकरता आपण ओल्या कपड्याने पुसून घ्यावं केवळ आणि डाळ अशी भाजून घ्या. डाग पडेपर्यंत डाळ भाजून घेतली की ती आपण लगेच ताटामध्ये काढून घेऊया. आता मुगाची डाळ 1 वाटी घेतली होती आणि ग्राममध्ये 100 ग्राम आहे, तीसुद्धा डाळ आपण भाजून घेऊया. आता यात जी काही भाजणी मी तुम्हाला दाखवत आहे या भाजणीमध्ये आपण इकडे गहू आणि ज्वारी वापरलेली नाही आहे, तर बरेच जण गहू आणि ज्वारीचा सुद्धा वापर करतात. जर तुम्हाला त्या पद्धतीची भाजणी करायची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या वर्षी अपलोड केलेला आहे. त्या प्रकारच्या भाजणीने सुद्धा खूप छान चकल्या होतात, पण यावेळेस मी थोडंसं न्यू व्हेरिएशन म्हणून आपण इथे गहू आणि ज्वारी अवॉइड केलेली आहे. तर आता इथे मुगाची डाळसुद्धा छान असा खमंग सुवास दरवळेपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे आणि हलके हलके डाग यावर डाळीवर आलेले आहेत. आता डाळही काढून घेऊया. डाळ काढून घेतल्यानंतर यामध्ये आता उडदाची डाळ टाका. उडदाची डाळ अर्धी वाटी आणि ग्राममध्ये 50 ग्राम आहे. तर डाळही व्यवस्थित भाजून घ्या. आता डाळी पॉलिशच्या का वापरायच्या? जर सालीसकट डाळी असेल, उडदाच्या डाळीचं वरचं कवर काळपट असतं आणि त्यामुळे तुमच्या चकलीचा कलरही थोडासा काळसर येऊ शकतो. यासाठी पॉलिशच्या डाळी वापराव्यात, म्हणजे अगदी विकतचं जसं भाजणीचं पीठ असतं त्यापेक्षाही अधिक चांगल्या पटीने तुम्ही घरी पीठ तयार करू शकता. आता आपण ही डाळ भाजून घेतलेली आहे तर तीही काढून घेऊया. आता साबुदाणा ही अर्धी वाटी आहे आणि ग्राममध्ये 50 ग्राम भरतो, तर या पद्धतीने साबुदाणा आपण भाजून घ्यायचं. साबुदाणा भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि जो चमचा आहे तो मध्ये गोल गोल फिरवा, म्हणजे जेणेकरून सगळा साबुदाणा सगळ्या साईडने इव्हनली भाजला जाईल. या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने. आता साबुदाणा भाजून झाला आणि तो काढून घेतला की लगेच आपण पोहे टाकूया. हे जाडे आणि याला दगडी पोहे सुद्धा म्हणतात. तर हे पोहे भाजायला वेळ लागत नाही कारण कढई ऑलरेडी गरम आहे, यामुळे साधारणतः 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे पोहे भाजून तयार होतात. पोह्यांचा आकार थोडासा असा चेंज होतो आणि हलकासा गोल्डन कलर येतो. आता त्यानंतर आपण इथे धने आणि जिरे घेतलेले आहेत. गॅस बंद करा, कढई खूप तापलेली आहे आणि धने जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही. जर गॅस फुल ठेवला तर कदाचित धने जिरे तुमचे करपट होऊ शकतात किंवा जळू शकतात. यासाठी गॅस बंद करा आणि बंद किंवा मंद ठेवला तरी चालेल, पण मी इथे बंदच केलेला आहे आणि अगदी साधारणतः 2 ते 3 मिनटं सतत हलवत राहा, म्हणजे गरम कढईमध्ये हे व्यवस्थित शेकून निघतील. अशा प्रकारे आपली सगळी भाजणी तयार आहे. ताटामध्ये मी तांदूळ, त्यानंतर चना डाळ, मूग डाळ, उडद डाळ, त्याचबरोबर साबुदाणा, पोहे, धणे आणि जिरे हे सगळं काही काढून घेतलेलं आहे. ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे गिरणीतनं किंवा चक्कीवरनं. सगळ्यात महत्त्वाची टीप, ही भाजणी आणत असताना नेहमी भाजणीवरच दळून आणावी. एखाद्याचं जर कुणाचं शिल्लक भाजणीचं पीठ नसेल तिथे दळण्यासाठी तर तुम्ही स्वतःहून 1 किलो तांदूळ सोबत घेऊन जा आणि सुरुवातीला 1 किलो तांदूळ तुम्ही गिरणीतनं दळून घ्या आणि त्यानंतर लगेच ही भाजणी दळून घ्या. त्यामुळे तुमची भाजणी परफेक्ट होईल. जर ही गव्हावर दळली तर कदाचित तुमच्या ज्या चकल्या आहेत त्या तेल जास्त पितील आणि त्या करपू शकतात. यासाठी आपल्याला ही भाजणीच्या पिठावर दळून घ्यायचे किंवा या अगोदर तांदळाचं पीठ दळून घ्यायचं. सगळ्यात अगोदर 1 किलो भाजणीचं पीठ मी हे दळून आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. एक जी भाकरी करायची मोठी परात असते किंवा मोठं असं पातेलं असेल, जेवढं मोठं शक्य आहे तेवढ्या भांड्याचा वापर करावा. आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. मोठा चमचा आहे, या चमचाने 2 ते 2.5 चमचे मीठ आणि साधारणतः 1.5 मोठा चमचा हळद पावडर. आता
आवडीनुसार किंवा चवीनुसार लाल तिखट असल्यामुळं 2 मोठे चमचे आणि 1 मोठा चमचा ओवा आहे. आता तुमचा जर चमचा लहान असेल तर थोडंसं अर्धा चमचा वाढवावं. हे जे काही साहित्य आहे परफेक्ट आहे चवीकरता. आता इथे आपण 5 ते 6 चमचे पांढरे तीळ टाकलेत. तीळ खूप छान चव येते. थोडंसं हिंग अर्धा चमचा आणि 1 मोठा चमचा भरून आपण इथे लसूण पेस्ट वापरली आहे. आता इथे पाव वाटी आपल्याला गरम तेल किंवा साठा मोहन म्हणता येईल. आता हे जे तेल आहे ते कडकडीत गरम करायचं आहे आणि यावर ओतून घ्यायचं आहे. साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा. आता जे काही मी तिखट मिठाचं प्रमाण वापरलं आहे ते अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत चकली खाऊ शकतील या हिशोबाने वापरलेलं आहे. तर तुम्हाला तिखट आवडत असतील तर अर्धा 1 चमचा तिखट वाढवावं व्यवस्थित. पण मीठ व्यवस्थित आहे, अगदी बरोबर मीठ आपण इकडे वापरलेलं आहे. आता पिठामध्ये मसाले मिक्स करून घ्या आणि साधारणतः 7 ग्लास पीठ होतं. याकरता आपण 6 ते 7 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे. बरेच जण पाण्यामध्ये सगळे मसाले टाकतात आणि गरम करून त्यामध्ये पीठ मळून घेतात. पण असं होतं की जर पाणी जास्त झालं तर मग आपण ते पाणी सगळं वापरू शकत नाही आणि तोही मसाला व्यवस्थित या पिठाला लागत नाही किंवा कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळं पिठामध्ये कोरडे मसाले मिक्स करा आणि केवळ पाणी गरम करून घ्या. पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये थोडं टाकून घ्यायचं आहे. जसं लागल तसं एकत्र पाणी टाकलात तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. कारण जेवढं काही पीठ मी दळून आणलं होतं ते सगळं पीठ मी इथे वापरत आहे. जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर थोडंसं पीठ शिल्लक ठेवा, जेणेकरून जर पीठ पातळ झालं तर त्यामध्ये तुम्हाला ॲड करता येईल. पण आता मी हिशोबानेच इथे पाणी ओतून घेणार आहे. थोडं पाणी जसं लागल तसं आपल्याला अंदाज येतोच. आणि चकलीचं पीठ मळत असताना मेन म्हणजे खूप जास्त सैलसर नसावं. जर सैलसर पीठ मळलं तर त्या चकलीवर काटे व्यवस्थित येत नाहीत, अगदी प्लेन चकली तुमची तयार होते. आणि खूप जर जास्त कडक किंवा दाटसर पीठ झालं तर तुमचं सोऱ्यातून पीठ व्यवस्थित पडत नाही आणि चकलीही टाकत असताना ब्रेक होते. तर या छोट्या टिप्स आहेत ज्या की मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ पूर्ण आवर्जून पहा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित लक्षात येईल आणि तुमच्याही चकल्या अगदी परफेक्ट होतील. आता पहा, मी साधारणतः 3 ते 4 टप्प्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि बिलकुल हाताने मळण्याचा ट्राय करू नका, कारण उकळतं पाणी होतं आणि हे पीठ गरम झालेलं आहे. हाताला चटका बसण्याची शक्यता असते, यामुळे एखाद्या पळीचा वापर करावा. आणि अशा प्रकारे एखादी मोठं भांडं घ्या. जर तुमच्याकडे पातेलं असेल त्याचा वापर करू शकता. वाटी, ग्लास ज्याचा बूड थोडासा असा पसरट असेल त्याने या प्रकारे उकड मळून घ्यायची. हाताने मळलं तर चटका बसू शकतो आणि आपला जोर किंवा भार चांगला पडतो या प्रकारच्या मोठ्या भांड्यामुळं, कारण क्वांटिटीही जास्त आहे. आता या प्रकारे चांगलं भार टाकून आपण उकड मळून घेतली आहे आणि असा दाटसर थोडासा गोळा मळून घेतला आहे पिठाचा. पीठ तुम्ही पाहू शकता, क्वांटिटी खूप जास्त आहे. या हिशोबानेच आपण पाणी वापरलं होतं, पण साधारणतः 7 ग्लास पिठासाठी केवळ 6 ग्लास पाणी इकडे लागलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून उकडही काढू शकता किंवा डायरेक्ट थोडंसं पीठ घ्यायचं. आणि आता स्टील पीठ हे गरमच आहे, कारण पाणी गरम होतं. बाकीचे सगळ्या पिठावर या प्रकारे झाकण ठेवा, जेणेकरून ते पीठ कोरडं होणार नाही. आणि सोऱ्यामध्ये हवं तेवढं पीठ भरून घ्या. तर पीठ मुरवायचं का नाही, तर तुम्ही पीठ नाही मुरवलं तरी चालेल, कारण उकळतं पाणी वापरलं की लगेच ते 1-5 मिनटामध्ये याच्या चकल्या बनू शकता. वेळ असेल तर 10 मिनटं झाकण ठेवून जरी उकड काढली तरी चालेल. सोऱ्यामध्ये आता पीठ भरून घ्या, बाकीचं पीठ झाकून ठेवा आणि जसं लागल तसंच पीठ काढून याच्या चकल्या बनवा. जर का तुम्हाला एकट्याला हे होत नसेल तर साधारणतः 2 ते 3 व्यक्ती घ्यावी, कारण 1 किलो पिठाच्या भाजणीच्या चकल्या खूप जास्त होतात. या रेसिपीमध्ये दाखवण्यापुरत्या मी 1 ताटभर तुम्हाला दाखवलेले आहेत. बाकीच्या पिठाच्या मी मला हेल्पर घेऊन या मी चकल्या करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चकली किती व्यवस्थित पडतीये. वरून मी चकली टाकत आहे तरी सुद्धा ती कुठेही ब्रेक होत नाही, कारण उकड छान मळली गेली ना की तुमचं पीठ व्यवस्थित असं चिकट होतं आणि चकलीही ब्रेक होत नाही. तर या पद्धतीने आता मी साधारणतः एका टप्प्यामध्ये 3 ते 4 चकल्या तुम्हाला मी करून दाखवते. तर इथे प्लेटवर मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत. टिश्यू पेपर किंवा तुमच्याकडे पेपर असेल किंवा जर फॉईल पेपर असेल त्यावरही टाकू शकता.
तर काय होतं की प्लेटने आपण खूप इझिली या चकल्या तेलामध्ये सोडू शकतो. अगदी लहान बनवायच्या असतील तर लहान प्लेटचा वापर करा. तेल गरम करायचे. साधारणतः 1 किलो भाजणीच्या पिठाकरता जवळपास 1 किलोच्या आसपास तेल लागतं, पण मी सुरुवातीला अर्धा ते पाऊण किलो तेलच वापरलेलं आहे. जसं लागेल तसं आपण टाकून सगळ्या चकल्या तयार करून घेणार आहे. आता अलगद हाताने चकल्या तेलामध्ये सोडून घ्या. या प्रकारे तेल छान कडकडीत गरम करावं आणि गॅस मंद ठेवा. मंद गॅसवरच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर काटे आपल्या या चकलीला आलेले आहेत आणि खूप सुंदरही कलर आलेला आहे. जर या प्रकारे तुम्ही चकल्या बनवल्या तर नक्कीच तुमच्या चकल्या परफेक्ट होतील. या प्रकारच्या चकल्या बिलकुल ऑइली होत नाहीत आणि बिलकुल नरमही पडत नाहीत, जर तुम्ही या पद्धतीने जर बनवल्या तर. आता या चकल्या तळण्यासाठी एका टप्प्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. चकल्या आपल्या छान थोड्याशा लालसर मोडवर तळून घ्याव्या, म्हणजे त्या कुरकुरीत होतात. जर तुम्ही खूपच पिवळ्या असताना काढल्या तर त्या थोड्या वेळाने नरम पडण्याची शक्यता असते. यासाठी चकल्या नेहमी मंद गॅसवर थोड्याशा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्या. आता आपण दुसऱ्या टप्प्यातल्याही चकल्या या प्रकारेच तळून घेणार आहोत, पण सुरुवातीला लगेच तेल तापलेलं नसतं. यासाठी 1-2 मिनिटाचा वेळ घ्यावा आणि तेल तापलं की गॅस मंद करायचा परत आणि दुसऱ्या टप्प्यातल्या चकल्या तळून घ्यायच्या. तर या प्रकारे अजून थोड्याशा मी चकल्या तुम्हाला तळून दाखवते. तर एवढ्या चकल्या बनवायला जर तुम्ही एकटे असाल तर साधारणतः 2 ते 3 तासाचा वेळ जातो. यासाठी सोबत 1-2 जणी असतील तर तुम्ही पटकन या चकल्या बनवू शकता. तर या पद्धतीने मी आता रेसिपी करता एक ताटभर चकल्या तुम्हाला तळून काढून दाखवलेल्या आहेत. बाकीच्या पिठाच्या सुद्धा या चकल्या मी करून घेणार आहे आणि साधारणतः एवढ्या पिठाच्या जर चकल्या बनवल्या तर एक मोठा आरामात डबा भरतो. या चकल्या महिनाभर टिकतात. आता एका ताटामध्ये मी चकल्या काढून दाखवते तुम्हाला. किती सुंदर चकली आहे आणि या प्रकारची चकली खाण्यासाठी कुरकुरीत खुसखुशीत होते, बिलकुल ऑइली होत नाही. थोडंसं मी तुम्हाला चमच्याने इथे त्यावर खरखरून दाखवलेले अगदी कडकडीत आणि कुरकुरीत ही चकली आहे. तर तुम्ही पाहू शकता खाताना अतिशय खुसखुशीत लागते ही चकली. आणि यामध्ये जे काही तीळ वापरलेले जास्त तीळ वापरू शकता, पण मस्त तीळ जास्त टाकले की अजून चकली टेस्टी होते आणि ती दिसायलाही फार सुंदर दिसते. यामध्ये तुम्हाला तीळही दिसत असतील. आता अशा प्रकारे चकली जी आहे मी तुम्हाला ब्रेक करून दाखवते. किती इझिली ही ब्रेक होते. या प्रकारची चकली अतिशय सुंदर चकली होते आणि यामध्ये कुठंही तेल राहत नाही. तर चकली का तुटते त्याचं एकमेव कारण असतं, तुमचं पीठ उकड व्यवस्थित मळली गेली नसेल तर चकली तुटते आणि चकली तेलात का विरघळते. त्याचं कारण जर तुमचं तेल खूप जास्त कोमट असेल आणि अगदी व्यवस्थित तापलेलं नसेल आणि चकलीचं पीठ पातळ झालेलं असेल आणि किंवा त्यामध्ये जो साठा आहे, मोहन आहे, ते जर जास्त झालं तर चकली विरघळते. आता तुम्ही या टिप्स फॉलो करा आणि चकल्या बनवून पहा. आवडल्यास तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.